नवापूर नाव चमकतोय, क्रिकेटचा रंग चढलाय, आज मैदान पेटला। विरार नगरीचा जल्लोष भारी, नवापूर गावात क्रिकेटची तयारी। बॅट फिरली की चौकार जातो, स्टेडियम सगळं टाळ्यांनी दणाणतो। मैदानावर खेळाडू तयार, जिंकायचा आज निर्धार। प्रत्येक बॉलवर हृदयाची धडधड, आज जिंकणार एकच संघ रे। दत्तगुरु जय घोष करा, नवापूर गावाचा अभिमान वाढवा। दत्तगुरु नाव गाजवा, प्रीमियर लीगचा जल्लोष करा। ओ टेम्परल दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग। चौकार केला मैदानात, प्रेक्षक ओरडले जल्लोषात। मैदानाभर आवाज एक, क्रिकेटच्या विजयेच। मयूरचा डीजे वाजतो, प्रत्येक रनवर गाव नाचतो। क्रिकेटचा उत्सव भारी, आजची रात्र झिंगाट सारी। दत्तगुरु जय दत्तगुरु, नवापूर गावाचा जय दत्तगुरु। दत्तगुरु जय दत्तगुरु, क्रिकेटचा जल्लोष जय दत्तगुरु। चुप रे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः। श्री गणेशाला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, या नवापूर नगरीमधील दत्तगुरु महाराज यांना वंदन करून, डोकरादेव महाराज यांना वंदन करून, अखंड महाराज आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्रा करून, मानाचा मुद्रा करून मी समालोचक अनिल बेनबन्सी आलेल्या तमाम क्रीडारसिंगाचे हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय थेट नवापूर नगरीमधील दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरु प्रीमियर लीग 2026 पर्व तिसऱ्यामध्ये। आणि पर्व तिसऱ्यामधला तिसरा दिवस आज क्वालिफाय संघांमधले होणारी पहिली मॅच आपल्या भेटीस आलेली आहे। आणि त्या ठिकाणी घेऊन जात असताना आपण पाहतोय जय दुर्गेश 11 आणि JSM संघामध्ये ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते। आणि पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिलं तर JSM संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय जेव्हा नाणेफेक जिंकला तेव्हा केला। आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं दर्शननी पहिली 1 रन काढली, आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण स्ट्राईकवरती विघ्नेशला पाहिलं, आणि विघ्नेशनी पहिल्याच चेंडूवरती घणाघाती फटका केला, 4 धावांचा ठोका लगावला आणि त्याच्यानंतर एकेरी धाव काढलाय। 3 चेंडू 6 धाव फलकावली। आता मात्र दर्शन अहिरेने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय डिक्ला झोनमध्ये चेंडू जातोय। 3-4 बॉल आणि धावा फलकावली 7। चांगली सुरुवात, जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग सुरुवात विघ्नेशच्या ज्या चौकारावरती आपण पाहिलं तर धावसंख्या फास्ट जलद गतीने सुरुवात झाली। आणि आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका, विघ्नेशच्या बॅटीतून येतोय आणखीन एक दणदणीत खणखणीत चौकार। देवाची कृपा मावर, फुलना पोचतोय समुंदर जगता। जबरदस्त हिट आपण पाहायला मिळाला। लोअर फुलटॉस पहिला चेंडू होता, सरळ बॅटीने खेळला, संतोषला काहीच चान्स नाही प्रतीकला हा चेंडू अडवण्यासाठी, आणि तो चौकार गेला। त्याच्यानंतर एकेरी धावाचा फटका हा विघ्नेशच्या बॅटीतून येतोय। दरम्यान पहिलं षटक संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावती, फ्लाइंग सुरुवात, जबरदस्त सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना जय दुर्गेश 11 संघाची झाले।
सुरुवात जबरदस्त झालाय. 12 धावा पहिल्याच षटकामध्ये आलेले आहेत. नक्कीच विघ्नेश साखलतोडे मन बनवून आलेत की आज नवापूर नगरीमध्ये आपला जो सर एक मिनिट दबदबा आहे तो दाखवणार. एक मिनिट थांबवते. ALC स्पोर्ट्सचे ऑनर लॉसन सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने, दत्तगुरु प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर संतोष जयगावकर दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आपलं सुद्धा ते आपण मुख्यमंत्र्यांचं स्थान पण बघा. या लॉसन सर वरती या LSC स्पोर्ट्सचे ऑनर लॉसन कोरिया सर यांचं या ठिकाणी आगमन. आपलं हार्दिक स्वागत या दत्तगुरु प्रीमियर लीग 2024-26च्या वतीनं. ऑल टू कम बॉक्स. दोन संघ आज भिडतात एकमेकांशी. एक संघ असा आहे की या वर्षामध्ये त्या संघाचा रेकॉर्ड राहिलेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावण्याचा रेकॉर्ड जय मेस्त्रीचा. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर याच संघाने 6 चेंडूमध्ये 6 विकेट सुद्धा हासिल केलेत. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि एकेरी धाव घेतलेला. आणि जय दुर्गेश 11 संघाचा म्हटलं तर निश्चितच जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून अंडरम बॉक्स गेटमध्ये दबदबा बनून राहिलेला असा संघ आपण पाहतोय जय दुर्गेश 11 संघ. या दोघांची लढत पाहत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 12 आलो ते जोरीर, परंतु आता मात्र जयनी येऊन जबरदस्त गोलंदाजी हाताळल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकेरी धावा आल्या तर त्याच्यानंतर आपण पाहतो तर 2 चेंडू विघ्नेश समोर डॉट केलेले आहेत. सरळ बॅटीने मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉलची संधी आहे परंतु रनआउटची अपील पंच या ठिकाणी तटस्थ आहेत. म्हणजेच हा विघ्नेश साखलतोडे आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे आणि रन कंप्लीट केलेली आहे. शेवटचा बॉल असेल. 15 धावा फलकावरती आहेत. जयचा हा लास्ट बॉल, शेवटचा बॉल या षटकातला. हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे तो दर्शननी. एकेरी रन काढलेली या षटकामध्ये 4 धावा. दरम्यान 2 षटक संपल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहिलं तर एकही गडी न गमावता जय दुर्गेश 11 संघ लगावतोय 16 धावा. देवाची कृपा आम्हावर तुझ्या पोचतोय समुद्र जगतो आम्ही त्याच्यावर तुझ्या पोचतोय समुद्र देवाची कृपा आम्हावर तुझ्या पोचतोय समुद्र. जबरदस्त षटक या अगोदर पाहिलं. पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त 4 धावांचं षटक राहिलं आणि त्याच्यानंतर आता मात्र स्वरूप दाभाडे गोलंदाजी मार्कवरती. एक लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. ओहो, पहिला चेंडू जडमध्ये टाकला गेला होता. कव्हर दिशेला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटीची काढा लागून चेंडू खेळपट्टीच्या बाजूला जात असताना आपण पाहतो निखिलने त्या चेंडूला अडवलाय, फेकलाय. 1 रन घेण्याची संधी मिळालाय फलंदाजांना. ती 1 रन या ठिकाणी घेतली गेलेली आहे. 1 रन निश्चित फलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विघ्नेश दर्शन ही जोडी करामती आहे. विघ्नेश आणि दर्शन ही जोडी जी आहे जय दुर्गेश 11 संघाची विस्फोटक अशी जोडी आपण पाहतोय. विघ्नेश आक्रमक खेळी करण्यामध्ये माहीर असा असलेला फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक रेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एकेरी धाव आता काढली. ही एकेरी धाव काढल्यानंतर धावफलक 18 वरती पोहोचवलाय. आणि विघ्नेशला आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 चेंडूचा सामना केलाय आणि 9 चेंडूमध्ये 13 धावा खेळलेला आहे. आता मात्र वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. स्वरूप एक भेदक गोलंदाज आहे परंतु स्वरूपच्या हातून जेव्हा चेंडू पडतो वेग असतो परंतु कधी कधी दिशा भूल होते आणि त्याचा नजारा आता मात्र समोर दिसलाय. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय आणि वाईट आल्यानंतर धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 19 आखू टप्पा चेंडू आणि त्या चेंडूवरती बॅनरला पाठवलाय 4 धावांसाठी चौकार. चेंडू होता निश्चित आपण पाहिला. थोडासा आखूट टप्प्यात चेंडू होता. त्या चेंडूवरती चांगला कट केलाय आणि चेंडू बॅनरला ठोकला. आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका, फेकी चालाय आणि आता मात्र 1 रन घेण्याच्या संधीमध्ये रनआउटच्या रूपाने गडी गारत होतोय.
दर्शन अहिरे. मंडप डेकोरेटर्सचे मालक पांडुरंगजी पाटील यांचे आगमन झालेले आहे. पांडुरंगजी पाटील साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला मनपूर्वक आभार आहे या स्पर्धेसाठी आपला मंडप दिल्याबद्दल आणि वेलकम आहे आजच्या दिवसामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत संपले. हॅलो चेक. 4 बॉल झालेत. कोलवा टप्प्यात चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. विघ्नेश होतोय बाद. काय माझी केलंबा माऊली नाही माझी केलंबा माऊली नाही माझी सत्वाची थँक्यू सो मच. नवीन फलंदाज प्रशांत घरात तडाखेबाज असा फलंदाज नावाची ख्याती ज्याची भरपूर मोठी असा प्रशांत घरात फलंदाजी मार्क वरती आलाय सेकंड डाऊनच्या रूपाने. एकरी धाव आलाय. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 23-23. 2 गड्याच्या मोबदल्यानंतर सुरुवात जबरदस्त झाली होती आपण पाहिलं होतं. तर 2-3 षटकांच्या समाप्तीने आता मात्र 24 धावा फलकावरती. 24 धावा फलकावर. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे बघण्यासारखं असणार आहे. मॅजिकल फिंगर निखिल गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे हे षटक टाकण्यासाठी. 5-24 झालेले आहेत. आता मात्र 1 डाऊन सेकंड डाऊनचा फलंदाज खेळपट्टीमध्ये दिसतोय. विकास झस्कर आपण पाहतोय 1 डाऊनच्या रूपाने आला होता आणि अजूनपर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. प्रशांत घरत 1 चेंडूवरती 1 धाव करून अजून खेळपट्टीवरती आहे आणि स्ट्राईक एंडवरती असणार आहे. समोर गोलंदाज निखिल आहे. निखिल कालच्या दिवसामध्ये आपल्या बोटाची कमाल करून दाखवत असताना JSM संघासाठी 2 सामने जिंकवले आणि 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता. आणि आज या ठिकाणी प्रशांत घरत आणि विकास झस्कर समोर गोलंदाजी करणार आहे. 24 धावा फलकावरती आहेत आणि या 24 नंतर काय, निखिलच्या गोलंदाजी नंतर काय आहे. निखिल एक इकॉनॉमिकल स्पेल कालपर्यंत हाताळले होते आणि विकेट टेकर सुद्धा राहिला होता. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. आज काय घडेल. हलक्या रीतीने खेळून काढला. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. खेळपट्टीच्या इतर चेंडू ठेवला आणि 1 रन काढलेली आहे. 1 रन काढल्यानंतर धावफलक येणे पुढे सरकला, जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. 25 धावा फलकावरती लगावल्यानंतर आपण पाहतोय विकास धसकर आता मात्र पहिला चेंडूचा सामना करणार आहे. तो सुद्धा निखिलच्या. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडा का चेंडू हवेत होता जरूर. आता मात्र वेगाने प्रदीप आले होते चेंडूवरती आणि फेकी सुद्धा केली, गॅदर सुद्धा झालं आणि निखिलनी चेंडू यष्टींना स्पर्श केला का नाही ते पाहण्यासाठी पंचांनी थडंप्या रेफर केलेला आहे. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमच्या संघाची. नॉट आउट आहे तर 1 रन भेटेल. जय दुर्गेश 11 संघाचं टायटल सॉन्ग आपण ऐकत होतात. यानंतर सुद्धा निश्चितच ऐकायला मिळणार आहे आपल्याला. कव्हरची दिसला. आता मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. क्रॅकिंग शॉट होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण भरपूर चांगला आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव भेटलेली आहे चेंडूवरती. 1 धावाने धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर निखिलनी एकेरी धावच खर्ची पडलाय. पुढील चेंडू विकास झस्करसाठी फुल टॉस चेंडू सरळ बॅटीने खेळलाय. ओहो, प्रतीकने चेंडूला अडवलाय आणि अडवल्यानंतर रन घेण्याची संधी मिळाली होती. थोडंसं प्रतीकच्या हातून चेंडू सुटल्यानंतर रन घेताना ही रन कंप्लीट करतात आणि ही रन कंप्लीट केल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहिलं 28. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे या इनिंग मधले. धावा 28. प्रशांत पुन्हा त्या स्ट्राईक एंडवरती आहे. आता मात्र कव्हरची दिशेला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आणखीन 1 विकेट. आई माझी सत्वाची करोशी गावानू बैस. आई माझी सत्वाची करोशी
आलेला आहे नवीन फलंदाजी मार्क वरती. शेवटचा चेंडू असेल आणि 28 धावा फलकावरती आहे. फ्लो मध्ये चाललं होतं. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, त्याच्यानंतर जयनी 4चं षटक टाकलं, त्याच्यानंतर चेंडू टाकत असताना आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये स्वरूपने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र निखिलची सुद्धा खूपच चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आतापर्यंत. 28 धावा. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील हे बघण्यासारखं असणार आहे. कव्हरच्या दिशेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू पाठवलाय मार्क रॉड्रिग्सने. गडी होतोय बाद आणि बॅक टू बॅक 2 विकेट निखिलच्या वाटेला. माझ्या आईचा उत्सव भरतोय भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला. थँक्यू. चला त्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. सुपर 12 ची दुसरी मॅच जेकसचे अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट नवयुग जयस्मृती अर्नाळा. चला दोन्ही संघ या. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. जी काय टीम मीटिंग असेल ती करा आणि त्यानंतर दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल होतील. त्या अगोदर पहिले कॅप्टन या आणि नंतर टीम मीटिंग करा. चला प्रणय इकडे आहेत. नवयुग आल्यात. ALC स्पोर्ट्सचे ऑनर, मंडप डेकोरेटरचे ऑनर पांडुरंग पाटील साहेब यांच्या शिबसचे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे, जिकडे नवयुग जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट JKCC अर्नाळा. ALC स्पोर्ट्सचे ऑनर लॉसन कोरिया सर यांच्या शिबसचे नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये लगेच या. टॉस केला जाईल त्यानंतर तुमची काही टीम मीटिंग आहे ती करून घ्यायची. 29चा पाठलाग आहे मला वाटतं अनिल सर. 28 झाल्यात. 28 वर 4 आणि 29चं टार्गेट सेट केले सुपर 12च्या पहिल्या मॅच मध्ये. जायू स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट JSM बॉलिन्स. चला टॉस केला जातोय. एका बाजूला आहे नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट JKCC अर्नाळा. ALC स्पोर्ट्सचे ऑनर लॉसन सर यांच्या सोबतचे हा टॉस. DNCC असा कॉल येतोय आणि DNCC आलंय. निखिल टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. समोर JKCC अर्नाळा आहे. कशा प्रकारची तयारी यांच्या संघासमोर खेळण्याची? आम्ही आमचे 100% देऊ. टीम वर्क कशा प्रकारे आहे? मिडल ऑर्डर मध्ये थोडीशी बॅटिंग होत नाहीये, चर्चेचा विषय राहिला आहे. टीम कॉम्बिनेशन टीम वर्क आता कशा प्रकारे पाहायला मिळणार आहे? आम्ही आमची प्रॅक्टिस करतात, आता 100% द्यायचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रणय आता प्रथम बॅटिंग करायची आहे. खूप चांगल्या लहरामध्ये आहात. कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला आतापर्यंत? स्पर्धा तर खूप छान आहे. ही स्पर्धा जिंकायचा प्रयत्न करू आणि हा गेम जिंकायचा प्रयत्न करू. मिडल ऑर्डर थोडासा चिंतेचा विषय राहिला आहे. कशा प्रकारची तयारी आता असणार या स्पर्धेसाठी? बॅक टू बॅक मॅचेस मिडल ऑर्डर थोडा फेल जातोय, पण प्रयत्न असेल की मिडल ऑर्डर या दिवशी चांगला खेळेल. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय नवयुग जयस्मृती अर्नाळा या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं JKCC अर्नाळा संघाला. मोठी मॅच आपल्या भेटीला येणार. तुर्तास 29च्या पाठलाकडे वळणार आहोत, जिकडे अनिल बेनपंती सर रेडी आहेत. थँक्यू कौस्तुभ. 5 सेकंड इनिंगमध्ये 29 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात जबरदस्त झाली होती पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर जय दुर्गेश संघाची, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक JSM संघाचा सुद्धा राहिलेला आहे. परंतु आता 29 धावांचं टार्गेट आहे आणि तो टार्गेटला चेस करत असताना आपण पाहतोय पहिला बॅट्समन स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहिलं तर आशुतोष आणि त्याच्यानंतर त्या जोडीला प्रदीप. पहिल्या षटक टाकण्यासाठी नट्टी पहिल्यावरती आली 1 धाव. त्याच्यानंतर डॉट टाकलाय चेंडू. प्रदीप स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा आहे. ओहो, सुरेख चेंडू काहीच कळलेलं नाहीये प्रदीपला. डॉट बॉल येतो. बॅक टू बॅक 2 डॉट टाकल्यात. ॲलन कोळी 29 धावांचा टार्गेट आहे. तो टार्गेटला पार करत असताना सुरुवात एकदम संत राहिलेली आहे. पहिली 1 धाव आली होती आशुतोषच्या बॅटतून. त्याच्यानंतर आपण पाहतो 2
चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. प्रदीप थोडासा चाचपडतोय, परंतु तो चाचपडणं बाजूला ठेवून फटका चांगला एक्झिक्यूट केला गेला होता. परंतु या ठिकाणी काय घडलंय, फेकी थोडीशी खराब आणि खराब फेकी असताना आपण पाहतोय 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. माझ्या आईचा सोळा रंगतोय यो, भक्तांचा जमतोय मेळा, भक्तांचा जमतोय मेळा, भक्तांचा जमतोय मेळा. कोणी खाणाऱ्याचा मान पहिला देतो या आईला, देतो या आईला, देतो या आईला. आई माझी सिंहासनी सिंहासनी भागावती सली गो, आई माझी 4 सिंहासनी. चेंडू आतापर्यंत संपल्या. तर धावा फलकावरती आपण 3 पाहतोय. 2 चेंडू डॉट झाले होते, त्याच्यानंतर दुहेरी धावांचा फटका आपल्याला आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आता मात्र कट केलाय. पॉईंटची दिशेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. 1 रन अजून धावसंख्येमध्ये ॲड केली जाईल. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 4 धावा फलकावरती आहेत. 29 धावांचा पाठलाग होतोय. चला मी जोडी मैदानामध्ये आहे. पहिला गोलंदाज ॲलन आहे. ॲलनचा शेवटचा चेंडू या षटकातला असणार आहे. कट केलाय चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये पाठवल्यानंतर आपण धावफलक जर पाहिला, 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावता 29 धावांचा पाठलाग करत असताना जेएसएम बोळीन संघ लगावतोय 5 धावा. पॉवर प्ले घेतला गेलेला आहे दुसऱ्या षटकासाठी. विकास धस्कर गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. सायरन वाजलाय. पॉवर प्लेचा इशारा नक्कीच पंचांकडनं झालाय. दुसरं षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दुसरं आणि तिसरं षटक जे असणार ते पॉवर प्लेसाठी अनिवार्य असणार आहे. तर जेएसएम बोळीन संघाने हे दुसरं षटक आपण पाहतोय तर पॉवर प्लेसाठी रेफर केलं गेलेलं आहे आणि चॅलेंज केलाय विकास धस्कर याला की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही तुम्हाला मोठे फटके मारण्यासाठी जाऊ, तुमच्या षटकामध्ये जास्त धावा गोळा करू. पॉईंटच्या दिशेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. ओह, करण निजाई त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट लावताना जी 1 रन चालली होती ती 1 पण नाही देणार अशा हेतूने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल राहिला, परंतु जो प्रयत्न होता त्याला दाद दिली जाईल. 6 धावा फलकावती. ओहो, सुरेख चेंडू जागा बनवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गुडलँडवरती टप्पा पडून निश्चितच थोडासा उचडी घेणारा चेंडू त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. विमानाने 1 रनने वाढ झालाय. धावफलक 7 वरती पोहोचलाय. विकास धस्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रेडी झालाय आशुतोषसाठी. ओहो, सुरेख चेंडू टप्पा पडून थोडासा आतमध्ये येणारा चेंडू, थोडासा बाहेर निघून जागा बनवून कव्हर दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जसा बाहेर निघाला तसा चेंडू सुद्धा तितकाच आतमध्ये आला. त्या कारणे एकेरी धावांवरतीच खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. आता मात्र सरळ बॅटीने खेळलेला फटका या ठिकाणी विकास धस्करनी चेंडूला अडवलं होतं, परंतु बॅकअप चांगलं होतं विघ्नेश साकलतोडेचा आणि त्यांनी थेट यष्टीवरती चेंडूला मारलाय आणि यष्टीवरती मारल्यानंतर आशुतोष आपल्या क्रीजमध्ये नव्हता आणि त्यावेळेस आपण पाहिलं पंचांचं बोट हवेत. दारान गो आई वाटई दयेच पाणी, तुझे दारान गो आई वाटई दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी. 3 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने गडी गारद झालाय. फिल्डिंग करण्यामध्ये माहीर आपण पाहतोय विघ्नेश साकलतोडे वेगाने चेंडूवरती आला होता, रनआउटची संधी घेतली आणि तो रनआउट केलाय. हो, स्वतःच्या फॉलो मध्ये डाईव्ह लगावत असताना चेंडूला अडवलाय, परंतु बॅकअप दर्शनचं होतं. दर्शनचा बॅकअप ज्यावेळेस थ्रो केला त्यावेळेस आपल्या क्रीजमध्ये प्रदीप पोहोचला. 1 रन कंप्लीट केली. 1 रन कंप्लीट केल्यानंतर धावफलकावरती आपण नजर मारली तर धावफलकावरती धावा आहेत 9. शेवटचा बॉल असेल या षटकातला. विकास धस्कर षटकाची आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू टाकले आहेत विकास धस्करने आणि विकास धस्करने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत.
आणि शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक जबरदस्त पद्धतीने हाताळलेला आहे विकासने. शेवटचा बॉल कव्हरच्या दिशेला मारला फटका. करण निजाई त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आले. फेकी सुद्धा तितक्याच वेगाने गेली, परंतु एक रन या ठिकाणी कंप्लीट झाला. एक रनशी आपण पाहतोय. हे षटक मात्र संपलाय. हे षटक संपल्यानंतर पहिल्यामध्ये आले होते 5, दुसऱ्यामध्ये आले 5, तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती जीएसएम बॉलिंग संघ 29 धावांचा पाठलाग करत असताना सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची केंद्र मोठे रुबाबामध्ये होरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. नवीन गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी रविकांत घरत आलेले आहेत. हे तिसरं षटक टाकण्यासाठी 12 मध्ये 19ची गरज आहे. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी विघ्नेश साकलतोडे. जबरदस्त फिल्डिंग फेकी सुद्धा तितक्याच वेगाने केली होती, परंतु गॅदर करण्यामध्ये थोडेसे चुकले रविकांत आणि त्यामुळे प्रदीप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय आणि पोहोचल्यानंतर ही रन कंप्लीट केलाय. 11 धावा फलकावरती. अजूनही 11 मध्ये 18ची गरज आहे. 11 बॉल्स 18 रन्स रिक्वायरमेंट. आणि आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं फिरणाऱ्या चेंडूवरती ड्राईव्ह करायला गेले होते जय आणि बॅटची वरची कड लागून चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. जय होतोय आउट. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. चला विकेट आलाय. अजून एक महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे जय. आता मात्र थोडासा मध्ये येणाऱ्या चेंडूला कट केलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलाय. स्ट्राईकवरती प्रदीपला आणण्याचा प्रयत्न राहिलेला आहे फलंदाज स्वरूपचा. विक्री धावाने धावसंख्या 12 वरती पोहोचलाय. 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 17 धावा करायच्या जीएसएम बॉलिंग संघाला. आणि आता मात्र कमी उसळी घेणारा चेंडू थेट यष्टीवरती जाऊन आदळला आणि एक अजून विकेटचं पतन. करण निजाई किरण घरत मयूर घरत गुणवान विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीसिहान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान. नवीन फलंदाज अमोघ येतोय फलंदाजी मार्कवरती. मधल्या फळीतला फलंदाज कट केलाय चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. एकच धाव भेटलेल्या चेंडूवरती शेवटचा बॉल असेल. हे षटक सुद्धा प्रभावकारी असणार आहे कारण 5 चेंडूमध्ये 2 विकेट हासिल केल्यात आणि 3 धावा फक्त खर्ची पडलाय रविकांत घरत. कव्हर दिशेला मारला फटका. विघ्नेश त्या ठिकाणी उभे आहेत. अडवलं चेंडूला रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. विशूची का ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दास. प्रशांत घरत फलंदाज मारतोय लगातार 3 षटका. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये पाहिजे आहेत 16 धावा. 6 बॉल 16 धावा. विघ्नेश साकोलतोडे गोलंदाजी मार्कवरती येतो हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. अमोघ समोर आहे. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटीने आणि दर्शन अहिरे चेंडू खाली आहे आणि चेंडूला अडवलाय फेकलाय आणि रनआउटच्या रूपाने. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची केंद्र मोठे रुबाबा. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. दिनेश आलेला आहे फलंदाजी मार्कवरती. दिनेश गुप्ता मधल्या फळीतला फलंदाज. लेग स्टंपच्या बाहेर. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केलेली. 14 धावा फलकावरती लगावल्या जातात. 4 गडीच्या मोबदल्यानंतर 15 धावा पाहिजेत अजूनही. आणि त्या 15 मधली 1 आलंय. अजूनही 4 बॉल 14 धावांची गरज म्हणजे 4 खणखणीत चौकारांची गरज असेल जीएसएम बॉलिंग संघाला. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला गेला आहे परंतु या ठिकाणी 1 रन कंप्लीट होते.
3 बॉल आणि 13 धावांची गरज. 3 बॉल 13 धावा. अमोघ सरळ बॅटीने खेळला फटका आणि चौकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. तुझ्या पायऱ्या पायऱ्या चरून भक्त येतो मनोभावाशी भावाशी तुझं दर्शन घेतो. चला 2 बॉल आणि 9 धावांची गरज. एक चौकार आलाय, दुसरा येईल का? सरळ बॅटीने मारला फटका. आता मात्र दर्शन चुकी करणार नाही. चेंडूला अडवतोय. एक पण रन नाही आणि शेवटचा बॉल असेल. सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता राहिलेली आणि औपचारिकता ती संपली आणि षटक पण संपलं. धावा काय झाल्या नाही. 29 करायच्या होत्या आणि जय दुर्गेश 11 संघ या मॅच मध्ये ठरतोय विजयी. पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अंतिम 6 मध्ये जाऊन पोहोचतोय जय दुर्गेश 11 संघ.